Dear student, today we will see formula for solving a quadratic equation. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरण सोडवण्याचं असणारे जे काही सूत्र जे आहे तर ते सूत्र आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते सूत्र जे आहे तर ते सूत्र त्या ठिकाणी तयार होतं. आपल्याला माहिती की क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असणारा तो काही स्टँडर्ड फॉर्म जो आहे तर तो स्टँडर्ड फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी माहिती. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असणारा तो काही स्टँडर्ड फॉर्म जो आहे तर तो आपल्याला माहिती ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असणारा तो काही स्टँडर्ड फॉर्म त्या ठिकाणी. मग आता काय करायचं पुढे की डिव्हाइड द पॉलिनॉमियल बाय a. डिव्हाइड द पॉलिनॉमियल बाय a. a इज नॉट इक्वल टू 0. दिलेले ते काही बहुपदीचे आहे तर त्या बहुपदीला काय करायचं आपल्याला ए ने भागायचे. एची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी आपल्याला 0 त्या ठिकाणी नाही. एने जर या ठिकाणी डिव्हाइड जर आपण जर केलं तर काय म्हणते पहा की ax² डिव्हाइडेड बाय a प्लस bx डिव्हाइडेड बाय a प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. Therefore, x² plus b upon ax plus c upon a is equal to 0. अशा प्रकारचं असणारं ते काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपण त्या ठिकाणी लेट अस राईट द पॉलिनॉमियल. पुढे लेट अस राईट द polynomial. Let us write the polynomial. Which polynomials? x² plus b upon ax plus c upon a in the form of difference of two square number. हे जे काय असणार जे काही पॉलिनॉमियल जे आहे तर ती पॉलिनॉमियल काय करायचं आपल्याला दोन वर्गांच्या काय सांगितलंय की दोन वर्गांच्या वजाबाकीच्या रूपामध्ये काय करू. हे जे असणार काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण त्या ठिकाणी. नाऊ वी कॅन गेट जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय केलं आपण दोन वर्गांच्या वजाबाकीच्या रूपामध्ये जर मांडलं तर आपल्याला काय मिळते पहा. वी कॅन गेट रूट्स आर सोल्युशन. We can get roots or solution of equation x² plus b upon ax plus c upon a is equal to 0, which is equivalent to ax² plus bx plus c is equal to 0. पुन्हा एकदा पहा की असणारं काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करू. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय केलं आपण दोन वर्गांच्या वजाबाकीच्या रूपामध्ये जर मांडलं तर आपल्याला जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची असणारी काही मुळं किंवा उकली जी आहे तर त्या उकली आपल्याला काय मिळताना दिसतात तर ज्या उकली त्या ठिकाणी मिळताना दिसतात तर ते ax² प्लस bx प्लस c च्या बरोबर त्या ठिकाणी असतात येते. आणि म्हणून पहा या ठिकाणी जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय केलं आपण इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हटलं. अशा पद्धतीनेच पुढे हे जे असणारे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय केलं आपण
की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं असतं की काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपण जिथं पुढे पुन्हा एकदा की आपलं मूळचं असणार ते काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. याला आपण समजा या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन ए त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी तेच मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की सर्वसाधारणपणे की डिव्हायडिंग इक्वेशन 1 बाय ए हे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनला काय केलं कोणी एने जर त्या ठिकाणी डिव्हाइड जर केलं तर काय मिळतं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. अशा प्रकारचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला ठिकाणी. मग आता हे असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन काय करायचं आपल्याला परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल त्या ठिकाणी बनवायचं म्हणजे पूर्ण वर्ग त्रिपदी त्या ठिकाणी आपल्याला बनवायचं. मग आता पूर्ण वर्ग त्रिपदी कशी या ठिकाणी बनेल तर पहा आपल्या लक्षात येतं नसते की आपण काय करता नसतो हे जे असणारे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचे असणारे काही लेफ्ट हँड साईड जे आहे तर त्या लेफ्ट हँड साईडचे असणारे जे काही 2 टर्म्स जे आहेत कोणत्या 2 टर्म्स तर पहा या ठिकाणी कम्पेरिंग एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स विथ एक्स स्क्वेअर प्लस 2xy याच्याबरोबर काय करता दिसतो तर हे जे काही 2 टर्म जे आहे तर त्या 2 टर्मचे आपण कम्पॅरिझन त्या ठिकाणी करतो. याची जर कम्पॅरिझन जर केली तर आपल्या लक्षात येतं नसतं एक्स स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर पुढे की 2xy इज इक्वल टू बी अपॉन ए एक्स त्याच्यानंतर एक्स एक्स कॅन्सल होईल म्हणजे या ठिकाणी y इज इक्वल टू बी अपॉन 2a अशा पद्धतीचं तयारी किंवा पुढे y स्क्वेअर इज इक्वल टू बी अपॉन 2a आणि याचा त्या ठिकाणी स्क्वेअर आहे. याचेच काय करतो आपण याच्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन त्या ठिकाणी करतो किंवा पुढेच आपल्याला हेच आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल की सर्वसाधारणपणे बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअरचं काय करायचं आपल्याला याच्यामध्ये एकदा ऍडिशन करायची आणि एकदा काय करायची सबट्रॅक्शन त्या ठिकाणी करायची. असं जर केलं तर काय मिळतं पहा की एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस त्या ठिकाणी ऍड करायचे बी अपॉन 2a स्क्वेअर एकदा काय करायचं तर त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचे बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. अशा प्रकारचं असतं ते काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे आता याचं स्क्वेअर रूट घेतलं एक्स स्क्वेअरचं तर एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट मिळालं एक्स इथं कोणतं साईन आहे प्लस म्हणून या ठिकाणी प्लस साईन. त्याच्यानंतर याचं स्क्वेअर रूट घेतलं बी अपॉन 2a आणि त्याचं स्क्वेअर केला यात एक्स प्लस बी अपॉन 2a याचा जर स्क्वेअर जर मिळाला तर आपल्याला हे त्या ठिकाणी मिळणार दिसते बरोबर. पुढे हेच आपल्याला असंही त्या ठिकाणी लिहिता येईल मायनस आणि ब्रॅकेटमध्ये पहा मायनस केले आणि मी ब्रॅकेटमध्ये लिहिते याचा जर स्क्वेअर जर केला बी स्क्वेअरचा स्क्वेअर आला तर त्या ठिकाणी बी स्क्वेअर आपण 2a स्क्वेअरचा स्क्वेअर केला तर तो 4a स्क्वेअर केला मायनस प्लस मायनस त्याच्यानंतर सी स्क्वेअर अपॉन सी अपॉन ए इज इक्वल टू 0. इथे लक्षात पुन्हा एकदा पहा या ठिकाणी मायनस साईन घेतले बी स्क्वेअर केलाय 2a स्क्वेअरचा स्क्वेअर आला त्या ठिकाणी 4a स्क्वेअर मायनस प्लस मायनस सी अपॉन ए. याच्यानंतर पुढे पहा आता या ठिकाणी 4a स्क्वेअर आणि ए याचा एलसीएम आपल्याला काढायचा आहे. पहा काय म्हणतोय मी 4a स्क्वेअर आणि ए याचा असणारा जो काही एलसीएम जो आहे तर तो एलसीएम आपल्याला त्या ठिकाणी काढायचा. मग आता हा एलसीएम जर काढायचा असेल तर पहा 4a स्क्वेअर आणि ए याला कशाने भाग जातो तर ए ने त्या ठिकाणी भाग जातो. ए ने जर भाग दिला तर काय राहतं नसते 4a. त्याच्यानंतर पुन्हा आता कशाने भाग जाईल 4a ने त्या ठिकाणी भाग जर दिला म्हणजे याचा असणारा काही एलसीएम जो आहे तर तो एलसीएम 4a इंटू ए दॅट इज 4a स्क्वेअर त्या ठिकाणी मिळतं. एलसीएम जो आहे तर तो एलसीएम त्या ठिकाणी 4a स्क्वेअर मिळतो बरोबर. पुढे आता देअरफॉर
एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता पुढे यांचा असणार तो काही एलसीएम जो आहे, एलसीएम किती घेतला आपण 4a स्क्वेअर. पहा मागे तुम्हाला आठवत असेल मी काय सांगितले, या ठिकाणी आता एलसीएम जो आहे तर तो 4a स्क्वेअर आहे. या 4a स्क्वेअरने याच्या एलसीएमला भागलं, भागाकाराला 1 आणि 1ने काय केलं बी स्क्वेअरला त्या ठिकाणी गुणलं, तर गुणाकार आला आपल्याला त्या ठिकाणी बी स्क्वेअर बरोबर. पुढे मायनस, त्याच्यानंतर एने काय केलं 4a स्क्वेअरला डिव्हाइड केलं, एने काय केलं 4a स्क्वेअरला त्या ठिकाणी डिव्हाइड केलं, तर भागाकार आला त्या ठिकाणी 4. आणि या 4 एने काय करायचे सीला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे. आता सीला जर त्या ठिकाणी जर मल्टिप्लाय जर केलं आपण, पहा या ठिकाणी नेमकं आपला काय प्रॉब्लेम होतोय त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करावा लागेल. आता काय होतंय नेमकं, आपला एलसीएम जो आहे तर तो एलसीएम किती आलेला आहे 4a स्क्वेअर. बरं आता काही एलसीएम आपला आला तर त्या ठिकाणी किती आलाय तरी 4a आलाय. 4a अशा प्रकारचा एलसीएम जो आहे तर तो एलसीएम त्या ठिकाणी येतो. किंवा नाहीच काही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं, पहा नाहीच काही कळालं तर काय करता येईल आपल्याला. पहा आता पुढे पुन्हा एकदा ऐका, एलसीएम जो आलाय तर तो एलसीएम किती आलाय आपला तर त्या ठिकाणी 4a इंटू ए, एलसीएम आला आपला त्या ठिकाणी 4a, तो एलसीएम मी या ठिकाणी लिहिला आहे 4a स्क्वेअर. 4a काय केलं 4a ला डिव्हाइड केलं, भागाकाराला 1, 1ने काय केलं बी स्क्वेअरला बनलं, म्हणजे 1 इंटू बी स्क्वेअर. पुढे चिन्ह आहे मायनस, त्याच्यानंतर एने काय करायचं या एलसीएमला भागायचं, म्हणजे एने काय केले 4a स्क्वेअरला भागलं, एने काय केले 4a स्क्वेअरला भागलं, भागाकाराला 4a, म्हणजे 4a इंटू सी हा जर गुणाकार जर केला तर तो आला 4ac इज इक्वल टू किती आलं 0 त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुढे आता अशा पद्धतीचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी. याच्यानंतर काय करू, हे जे काही मायनस आहे हे राईट साईडला आपण त्या ठिकाणी, आता राईट साईडला जर दिलं तर काय मिळेल पहा इज इक्वल टू देअरफॉर एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आहे, या बाजूला लिहिलं तर त्या ठिकाणी ते काय झालं प्लस झालं, म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हाइडेड बाय 4a स्क्वेअर. ते अशा पद्धतीचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यानंतर पुढे पाहता अशा पद्धतीचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या, तर पुढे काय करू शकता आपण टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. पुढे काय म्हणतो मी त्या ठिकाणी की टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची काय करू आपण वर्गमूळ. आता याचं वर्गमूळ जर घेतलं तर काय येते आपल्याला तर त्या ठिकाणी एक्स प्लस बी अपॉन 2a एवढंच त्या ठिकाणी बरोबर. आणि याचा असणारं जे काही स्क्वेअर रूट जे आहे तर ते स्क्वेअर रूट जर आपल्याला आपण काय करू पहिल्यांदा त्या ठिकाणी वर्गमुळाचे चिन्ह टाकू, पण या ठिकाणी प्लस ऑर मायनस असेल तर ते काय येईल तर त्या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 4a स्क्वेअर. देअरफॉर एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू प्लस आर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac याचं काही स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून ते आपण स्क्वेअर रूटमध्ये ठेवू अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्यानंतर 4a स्क्वेअर आहे, 4a स्क्वेअरचं असताना ते काही स्क्वेअर रूट जर आपण जर काढलं तर ते किती मिळतं ते आपल्याला तर त्या ठिकाणी तर ते 4a त्या ठिकाणी मिळेल, सॉरी 2a त्या ठिकाणी मिळेल. याचं स्क्वेअर रूट जे आहे तर त्याचं स्क्वेअर रूट जर आपण काढलं 4a स्क्वेअरचं असताना जे काही स्क्वेअर रूट जे आहे तर ते स्क्वेअर रूट 4चं स्क्वेअर रूट किती येणार आहे 2 आणि a स्क्वेअरचं किती येणार a, जे किती आता असते 2a. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचे असणारे जे काही स्क्वेअर रूट जे आहे तर ते स्क्वेअर रूट आपल्याला या ठिकाणी मिळाले. याच्यानंतर काय करू शकता आपण पुन्हा हे त्या ठिकाणी प्लस आहे, या बाजूला लिहिलं तर मायनस त्या ठिकाणी, म्हणजे पुढे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल पहा काय लिहिता येईल की एक्स प्लस याला या बाजूला घ्यायचे एक्स इज इक्वल टू प्लस आहे मायनस होईल बी अपॉन 2a. एकदा मी काय करतो प्लस साईन घेतो किंवा प्लस और मायनस
अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2e. बरोबर, अशा पद्धतीचं. आता एकदा प्लस साईन घ्या, एकदा त्या ठिकाणी काय करू, मायनस साईन घेऊ आणि देअरफॉर x इज इक्वल टू मायनस बी अपॉन 2a प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a और x इज इक्वल टू मायनस बी अपॉन 2a मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2e. काय ते इथे आपल्याला दिसते. तर पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की हे जे आहे तर याचा असणार जे काही डिनॉमिनेटर जो आहे तर तो डिनॉमिनेटर सेम त्या ठिकाणी. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की डिनॉमिनेटर जसाच्या तसा ठेवणाऱ्या पुढे 2a आणि मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac और x इज इक्वल टू पुन्हा डिनॉमिनेटर दोघांचा त्या ठिकाणी सेम आहे 2a, पुन्हा काय लिहिता आपल्याला मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. अशा प्रकारची त्याची असणारी जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला अशा पद्धतीची असणारे जे काही रूट्स जे आहेत तर ते रूट्स त्या ठिकाणी आपल्याला येते. त्याच्यानंतर पुढे आता पुढे आपल्याला अशा पद्धतीची असणारे जे काही रूट्स जे आहेत तर ते रूट्स त्या ठिकाणी मिळाली. ही जी काय असणारे जे काही रूट्स जे आहेत तर ती इन शॉर्ट मध्ये आपल्याला लिहिता येईल. पहा थोडक्यामध्ये कसं लिहिता येईल, इन शॉर्ट. आता इन शॉर्ट मध्ये काय लिहिता येईल, इन शॉर्ट the solution is written as x is equal to minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. थोडक्यामध्ये ही जे असणारे काही सोल्युशन जे आहे तर ते काय लिहितील आपल्याला एकदा प्लस आणि एकदा मायनस अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. आणि ही जी काय असणारे जे काही सोल्युशन जे आहेत अँड द व्हॅल्यूज पुढे अँड द व्हॅल्यू आर डिनोटेड बाय अल्फा अँड बीटा. ह्याच्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज काय करता येईल आपल्याला अल्फा आणि बीटा जे काय असणारे जे काही अक्षर जे आहेत तर त्या अक्षरांना त्या ठिकाणी दाखवता येईल. आता पुढे आपण काय अल्फा इज इक्वल टू काय दाखवता येईल, अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ही जी असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय केली आपण त्या ठिकाणी अल्फा जी आहे तर ती अल्फाने त्या ठिकाणी दाखवली. आता ही सर्व व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपण काय केली अल्फाने दाखवली. आणि असणारी जी काही अँड पुढे पहा की अँड दीज अँड बीटा इज इक्वल टू काय म्हणता येईल, मायनस साईन घेता येईल. मायनस बी प्लस घेतले एकदा आता मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2. म्हणजे एक व्हॅल्यू जी आहे तर ती एक व्हॅल्यू काय केली आपण अल्फाने त्या ठिकाणी दाखवली. दुसरी असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती दुसरी व्हॅल्यू काय केली आपण त्या ठिकाणी बीटा जी आहे तर त्या बीटाने त्या ठिकाणी दाखवली. याला समजा इक्वेशन नंबर मी त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे अल्फा आणि बीटाच्या सहाय्याने काय केलेलं आहे की ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी दाखवल्या. बरोबर. त्याच्यानंतर द व्हॅल्यूज ऑफ A, B, C from the equation. The values of A, B and C from the equation 1. The equation 1. इक्वेशन 1 काय होतं आपलं त्या बाजूला लिहितो मी x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन त्यात. आणि या इक्वेशनवरून आपल्याला ए असेल बी असेल सी असेल याच्या असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी
the values of A, B and C from the equation 1. Equation 1 काय होतं पहा, पुन्हा इथे ठिकाणी तुम्ही की x square plus bx plus c is equal to 0 are substituted in कशामध्ये त्या ठिकाणी ठेवायच्या, तर हे आपलं जे काही सूत्र जे आहे याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू जर ठेवल्या तर काय ते मायनस बी प्लस आर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2. जे ए बी सी च्या ज्या काही कम्पॅरिझन करून आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळतील तर त्या व्हॅल्यूज काय करायच्या, हे जे काय असणार तर काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे, सबस्टिट्यूट करायच्या अँड फर्दर सिम्प्लिफाईड टू ऑब्टेन द रूट ऑफ द इक्वेशन. पुढे पहा, अँड फर्दर simplified to obtain the roots or solution. पुढे या ठिकाणी ते सोडवून आपल्याला हे जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनच्या सर्व काही मूळ असतील किंवा उकली असतील तर त्या उकली आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. पुढे आता म्हणून पुढे काय येतं नसते, सो x is equal to minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a is the formula to solve the quadratic to solve the quadratic equation. आणि म्हणून या ठिकाणी x बरोबर काय लिहिले, वजा बी अधिक वजा वर्गमूळामध्ये बी वर्ग वजा 4ac भागिले 2 हे काय असलं आपलं तर त्या ठिकाणी सूत्र जे आहे की त्या सूत्राच्या साहाय्याने काय करू शकता, आपण दिलेलं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आउट ऑफ द टू रूट्स any one can be represented by the alpha and other by the beta. जी काही दोन मुळं जे आहेत तर त्या दोन मुळांपैकी कोणते असणारे जे काही एक रूट जे आहे तर ते आपण अल्फाने दाखवू शकतो, दुसरा असणारे जे काही रूट जे आहे तर ते काय करू शकतो आपण बीटाने त्या ठिकाणी दाखवू शकतो. पहा की आउट ऑफ टू रूट्स जे काय असणारे जे काही दोन मुळं जे आहेत तर त्या दोन मुळांपैकी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अल्फा अँड अदर बाय बीटा. जी काही दोन मुळं जे आहेत तर त्या दोन मुळांपैकी आपल्याला लक्षात येतं नसतं की एक काय केलं कोणी अल्फाने दाखवले, एक दुसरं काय केलेले बीटाने त्या ठिकाणी दाखवले. मग असं जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर काय मिळतं नसते पहा, आणि दॅट इज वी कॅन गेट. एक काय करू आपण अल्फाने दाखवलं तर वजा बी अधिक वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac भागिले काय आलं 2 आणि दुसरं आपल्याला बीटाने दाखवायचे वजा बी वजा प्लसच्या ऐवजी मायनस घ्यायचे बी वर्ग मायनस 4ac डिवायडेड बाय 2. म्हणजे एक काय केलं रूट आपण त्या ठिकाणी अल्फाने दाखवलं, दुसरं काय केलं तर त्या ठिकाणी बीटाने त्या ठिकाणी दाखवलं येते. म्हणजे अशा पद्धतीने हे असणारे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला असणारे जे काही उकल जे आहे तर ते उकल अशा पद्धतीचं जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी काढता येईल. आता पुढे एक गोष्ट याच्यामध्ये त्या ठिकाणी लक्षात ठेवायची, काय लक्षात ठेवायची पहा की इफ अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac divided by 2a, then alpha is greater than beta.
लक्षात आलं. या ठिकाणी प्लस किंमत जर असेल तर अल्फाची किंमत जी आहे तर ती नेहमी बीटापेक्षा त्या ठिकाणी मोठी येतात. पुढे आपल्याला सांगितलं पहा, इफ बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a देन अल्फा इज लेस दॅन बीटा. ज्यावेळेला ऋण किंमत त्या ठिकाणी ऋण साईन जर घेतलं तर लक्षात ठेवायचं अल्फा जे आहे तर त्या अल्फाची किंमत काय होत नसते, बीटापेक्षा त्या ठिकाणी लहान येते, एवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके.